शेतकऱ्यांसाठी दिलासा 30,000 रुपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी, आमदार बडोले यांची शासनाकडे आग्रही मागणी। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सध्याच्या नैसर्गिक आपत्त्यांनी त्रस्त झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा समोर आणत मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे कार्यक्षम आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी आज गोरेगाव तालुक्यातील बबई आणि लिंबा या गावांना भेट देऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची अवस्था तपासताना शेतकऱ्यांनी अत्यंत व्यथित होऊन आपली कैफियत आमदारांसमोर मांडली आणि सरसकट नुकसान भरपाई देण्याची तीव्र मागणी केली। या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना आमदार बडोले म्हणाले की शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या भावना आम्हालाही तितक्याच समजतात। राज्य सरकारतर्फे नुकत्याच काही घोषणा करण्यात आल्या असल्या तरी ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीबरोबरच अलीकडील पावसामुळे झालेले नुकसान अद्याप पूर्णपणे समाविष्ट झालेले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान भरून निघावे यासाठी सरकारने किमान 30,000 रुपये प्रति एकर इतकी तातडीची आणि भरीव मदत द्यावी अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे। नुकसानीचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मदत वाढविणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक आणि सर्वसमावेशक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार बडोले यांनी ठामपणे नमूद केले। आमदारांकडून दिल्या गेलेल्या या आश्वासनामुळे आणि त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। सगळ्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे, गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आता अवकाळी पाऊस आला, तर त्या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। आमची पण मागणी असेल, आमच्या शेतकऱ्यांची जी भावना आहे तशी आमची पण भावना आहे, पण ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये आता परवाच्या दिवशी पण एक GR दिलाय। ऑक्टोबर महिन्यामध्ये जो नुकसान झालाय, पण या शेवटच्या ज्या दिवसांमध्ये नुकसान झालाय तो त्याच्यामध्ये आला नाही। तर आमची मागणी अशी असेल का हा पण आता मागच्या 5 दिवसांमध्ये जो पाऊस आला तर तो पण त्याच्यामध्ये समाविष्ट करावा आणि एकूणच जी एकंदरीत 8,500 रुपये प्रति हेक्टरची जी मदत आहे ती मदत या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही आहे। तर त्याच्यामध्ये ही मदत वाढवून किमान 30,000 हेक्टर प्रति हेक्टरी दिली पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत तर त्या पद्धतीनं सरसकट पण त्यांना जर पूर्ण आता सर्वे झाल्यानंतर त्या पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे। सरसकट पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे।